नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज खास ऑनलाईन येण्यामागं कारण काय तर आपला 67,500 हा जम्बो प्रश्नसंच मार्केटमध्ये आलाय. यामधील पहिला भाग गणित आणि बुद्धिमत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेला आहे. आपलं प्रमुख बुक वितरक आहेत युथ बुक सेंटर, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर त्या ठिकाणी जाऊन लगेच तुम्ही पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे. आता जर तुम्हाला पुस्तक घरपोच पाहिजे असेल तर पुस्तक घरपोच घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेलं आहे. शिवाय आपलं जे ऍप्लिकेशन आहे दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग, ह्या ऍप्लिकेशन वरती बुक स्टोअर म्हणून एक तिथं फोल्डर आहे. त्या बुक स्टोअर वरती जाऊन हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. सर, या पुस्तकात नेमकं काय आहे? या पुस्तकात नेमकं वेगळं पण काय? महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं वेगळ्या पद्धतीचं नेमकं पुस्तक काय आलंय? तर आता समजून घ्या काय आलंय या पुस्तकात. जे तुम्हाला 2004 ला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला पहिल्यांदा सुरुवात झाली. 2004 पासून 2026 पर्यंत जेवढ्या काय सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्या, जवळजवळ 643 प्रश्नपत्रिकेमधला डेटा आहे या पुस्तकामध्ये. 643 प्रश्नपत्रिकेमधलं गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. मग पहिला टेस्ट पेपर असेल 2004चा मुंबईचा. त्या 2004च्या टेस्ट पेपरमध्ये त्यावेळी 2008-10 पर्यंत आहे ना 60 मार्काचाच पेपर असायचा. 60 मार्काच्या टेस्ट पेपरमध्ये 18 मार्क गणित बुद्धिमत्तेला आली होती. 18 प्रश्न होते. ते 2004चे 18 प्रश्न एकाखाली एक दिलेत. आणि जसं प्रश्न होतं ना तसंच दिलेत. म्हणजे गणिताचं बुद्धिमत्तेचं मिक्स असेल तर गणित बुद्धिमत्ता मिक्स. 18 प्रश्नाच्या खाली 18 प्रश्नाची उत्तरं दिलीत. 2005च्या नंतर नंतर 2006च्या, 2007च्या, 8च्या, 11च्या, 13च्या, 14च्या, 16च्या, 17च्या, 18च्या, 19, 21, 24 आणि 26 जेवढ्या जेवढ्या वर्षाच्या झाल्या त्या सगळ्या वर्षाच्या सगळ्या टेस्ट पेपर मी दिलेत. मग आता याची रचना कशी आहे बघा. सुरुवातीला तुम्हाला आता बघा या ठिकाणी हे आपलं पुस्तक आहे. पुस्तकाचं कव्हर पेज अशा पद्धतीने आहे. तुम्हाला इथं 643 प्लस प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तुम्हाला. आता या पुस्तकामध्ये 2004 ते 2007 पर्यंत टोटल ज्या 7 पेपर आहेत ना त्या 7 पेपर बद्दल तुम्हाला एकाखाली एक मांडणी दिलेली आहे. प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. 2008च्या 16 पेपर आहेत. 2009 चे 8 पेपर आहेत. म्हणजे 9-10 चे 8 पेपर आहेत. सर, तुम्ही फक्त प्रश्नसंच दिलाय, त्याचं स्पष्टीकरण कुठे आहे? प्रश्नसंचच आपला टोटल झालाय तुमचा 856 पानाचा. 856 पाने प्लस पॉइंट साईज मी फक्त 11 ठेवलेले आहे. 11. कळलं का? काही पुस्तकाची 16 असून 1200-1300 पान आहेत. ओके. फक्त फॉन्ट साईज 11 ठेवलेले आहे. यामधून तुम्हाला 856 पानाचा डेटा दिलेला आहे. 856 पानामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न आहेत. या प्रश्नाचं विश्लेषण सर आम्हाला जर स्पष्टीकरण पाहिजे असेल, त्याचं स्पष्टीकरण काढत बसलं असतो तर 3-3.5 हजार पानांचं पुस्तक झालं असतं. इतकं मोठं पुस्तक झालं असतं. म्हणून प्रश्नसंच दिला आणि त्याच्या स्पष्टीकरणासाठी मी ऍप्लिकेशन वरती बॅच दिलेली आहे. त्या बॅचला पण 50% सध्या ऑफर आहे. बॅच बद्दल मी नंतर सांगतो. आधी पुस्तकात काय आहे ते बघा. 2009च्या 8 टेस्ट पेपर, 2011च्या 34 टेस्ट पेपर झालेत बघा. 34 टेस्ट पेपर एकाखाली एक दिलेत आहे. पहिल्या टेस्ट पेपर मधले सगळे प्रश्न त्याच्या खाली त्याचे उत्तर. त्यानंतर 2000 बघा 2013 मध्ये 28 टेस्ट पेपर झाले. किती? 28. 2014 मध्ये 50 टेस्ट पेपर झाल्या. 50 पेपर आहेत. 50 पेपर एकाखाली एक दिलेत आणि 50 पेपर मध्ये जेवढे काही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ना ते सगळे दिलेले आहेत तुम्हाला. 2016 मध्ये 55 पेपर दिलेत. किती आहेत? 55 पेपर. जेवढे पेपर होते तेवढे सगळे पेपर घेतले. 2017 मध्ये 57 जिल्ह्याचे पेपर झाले. सर, मग यामध्ये चालक आले का? सर, यामध्ये SRPF आले का? सर, यामध्ये कारागृह आले का? सगळं सगळं कव्हर पेज मध्येच तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी पोलीस शिपाई, शहर असो ग्रामीण असो, पोलीस चालक, पोलीस कारागृह, पोलीस लोहमार्ग, पोलीस बँड्समन, पोलीस SRPF गट क्रमांक 1 ते 20 सगळंच पेपर मी तुम्हाला यामध्ये कव्हर केलेत. एवढं जरी पुस्तक केलं ना तरी गणितामध्ये मास्टरमाइंड होणार आहे तुम्ही. आणि स्पष्टीकरण समजत नसेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला येत नसेल एखाद्या प्रश्नाचं उत्तर, तर ऍप्लिकेशनला तुम्ही बघू शकता नो डाऊट मध्ये. आता या ठिकाणी बघा 2017च्या 57 टेस्ट पेपर झाल्यानंतर 2018च्या
43 टेस्ट पेपर आहेत त्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या. मग पहिल्या टेस्ट पेपर मध्ये समजा 50 प्रश्न असतील, मी 50 प्रश्न एकाखाली एक दिले. दुसरा टेस्ट पेपर आहे समजा तिथं गणित आणि बुद्धिमत्तेचे 48 प्रश्न आहेत, मी 48 प्रश्न एकाखाली एक दिले. ह्या 50 प्रश्नाची उत्तर पण त्या ठिकाणी दिलेली आहेत. डेमो पीडीएफ तुम्ही बघू शकता. कमेंट मध्ये किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे दीपक सुर्वे मॅथ्स. ओके, हे पुस्तक तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. खूप मोठा प्रश्नसंच असल्यासारखा आहे बघा, अफलातून आहे. गेले 2.5 वर्ष मी याच्यावरती काम करत होतो. 2.5 वर्षाची मेहनत जवळजवळ आत्ता संपुष्टात आलेली आहे या ऑगस्ट 2026च्या एंडिंगला. प्रत्येक पानावरती फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्न आणि प्रश्नाच्या खाली उत्तर दिसतील. अफलातून पद्धतीनं प्रश्नसंच काढलेला आहे. एकदा तुम्ही दुकानात जाऊन बघा, बघितल्यानंतर मग बघा तुम्ही, मग बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच किती पद्धतीनं डेटा दिलेला आहे, कसा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका काढून दिलेल्या आहे. ठीक आहे, कारण एवढं काम करणं सोपं नव्हतं. यापूर्वी कुणीही महाराष्ट्रात केलेलं नाही, आणि जर करायचा प्रयत्न केला तर त्याला कॉपी पेस्टच करावं लागेल. ठीक आहे. 59 जिल्ह्याच्या टेस्ट पेपर ह्या 2019 ला आलेलं तेव्हा. 79 जिल्ह्याचा पेपर आहे तर 2021 मध्ये आलेलं, आणि नंतर 103 टेस्ट पेपर आहे तर तुम्हाला 2024 मध्ये आलेलं, आणि 92 प्लस प्रश्नपत्रिका आहे त्या 2026 मध्ये आलेला. शेवटचा पेपर तुमचा झालाय 31 मे 2026 ला. 31 मे 2026 पर्यंत या पुस्तकामध्ये आपला डेटा आहे. फक्त प्रश्नसंच, त्याच्या खाली तुम्हाला लगेच उत्तर. आता जसा ही अकोला 2021 चा पेपर आहे, अकोला 2021 च्या पेपर मध्ये टोटल प्रश्न आहेत बघा गणित आणि बुद्धिमत्तेचा 50. त्या 50 प्रश्नाची लगेच खाली 50 उत्तर दिलेले आहेत. लगेच पुढचा 30वा पेपर ठाणे शहर 2021 चा पेपर. शॉर्ट बट स्मार्ट टेक्निकनं नाव पण तुम्हाला दिलेलं आहे. याची अनुक्रमणिका जवळजवळ 18 ते 20 पानाची आहे. मी डेमो पीडीएफ मध्ये सगळी अनुक्रमणिका पण दिलेली आहे. ठीक आहे, अनुक्रमणिका देत असताना तुम्हाला 2 कलर मध्ये दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला त्या कोणत्याही जिल्ह्याचा पेपर पटकन लगेच सापडेल जर तुमची इच्छा झाली. कारण मी ऑनलाईन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असतो सोलापूर शहर 2016चा पेपर सोडवा, लगेच तुम्ही 2016चा प्रश्नसंच काढू शकता. 2016 मध्ये सोलापूर जिल्हा बघू शकता, सोलापूर शहर बघू शकता, तो पान क्रमांक बघू शकता. त्या पान क्रमांकावरती जाऊन तो पेपर तुम्ही आरामात सोडवू शकता. एकही पेपर मी सोडलेला नाहीये. ठीक आहे, मी सगळ्या जिल्ह्यात आलेलं दिलेलं आहे. हे सगळं पेपर जर तुम्ही काउंट केलं ना तर बघा जवळजवळ 635 कडे आकडा जाईल किंवा 630 पेक्षा जास्त जाईल. सर वरती तर तुम्ही 643 प्लस नाव दिले. काही जिल्ह्याच्या पेपरमध्ये गणित बुद्धिमत्ता नसतंच. गडचिरोली बघा 100च्या 100 माडिया गौंड भाषा असते. ठीक आहे, त्यानंतर बघा SRPF गडचिरोली मधला एखादा असेल तर तिथं नसतं. मग ते अपवाद स्थितीत मग 5-6 क्वेश्चन टेस्ट पेपर सोडलं तर विषय भेटणार. बाकी 643च्या 643 दिलेला आहे. हा भाग 1 आहे. कमिंग सून भाग 2 पण लगेच तुम्हाला 10-12 दिवसात उपलब्ध होणार आहे. ठीक आहे, आता ह्या 643 प्रश्नपत्रिकाची आणि 856 पानाच्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं सर विश्लेषण पाहिजे. जर एखादा क्वेश्चन तुम्हाला 2026 ला किंवा 2018 ला अवघड पद्धतीनं आलेला असेल तर 2027 ला याच्यावरनं कशा पद्धतीनं प्रश्न असू शकतो यासाठी आपली ऑनलाईन विश्लेषणची बॅच अवेलेबल आहे. ही बॅच आहे ती पोलीस भरती प्रश्नसंच शौर्यपद भाग 1 म्हणून फी ठेवली फक्त 599. व्हॅलिडिटी तुम्हाला सुरुवातीला तिथं 7 महिने दिली, सध्या मग तुम्हाला नंतर 6 महिने होईल. बॅचची फी 100% वाढणार आहे, नंतर 1000 पण होईल ज्यावेळी सगळ्या जिल्ह्याचं स्पष्टीकरण होऊन जाईल, कारण एकही क्वेश्चन राहिलेला नसणार आहे. आणि सध्या ह्या बॅच वर पण मी 50% ऑफर दिलेला आहे. 50% त्यासाठी कुपन कोड दिलाय SQYQ. ओके, ZQ SQYQ ZQ हा कुपन कोड दिलाय. हा कुपन कोड वापरला तर या बॅचची फी 300 रुपये तुम्हाला होती. जर या प्रश्नसंच्या बाबतीत काही शंका असेल, ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला करण्यास काय अडचण येत असेल तर इथे एक मोबाईल नंबर देतोय बघा, 9850 529 377. इथे तुम्ही संपर्क करू शकता किंवा 755 855 0704 याही नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. या नंबरवरती संपर्क करून तुम्ही डेमो पीडीएफ पण मागू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पिन केलेला SMS आहे बघा, त्यामध्ये सगळ्याच पुस्तकाच्या डेमो पीडीएफ आहे. त्या शिवाय
आपलं ऍप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तर ऍप्लिकेशन मध्ये पण तुम्हाला डेमो पीडीएफ म्हणून मी एक सेपरेट फोल्डर दिलाय डेमो म्हणून. त्या डेमो मध्ये सगळ्या 9च्या 9 पुस्तकाच्या डेमो तिथं आहेत. आणि तुम्हाला परचेस करायचं असेल तर ऍप्लिकेशन वरनं तुम्ही तिथं लिंक दिलेलं आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता. महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉल वरती तुम्ही जावा, तिथं तुम्हाला हे पुस्तक मिळणारच. आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाच्या टेबलवरती हे तुम्हाला पुस्तक दिसणारच. कारण गणित बुद्धिमत्ता किती मार्काला आहे? 50 मार्काला आहे. हुकमाचा एक्का ज्याला म्हणतोय तो. आणि हा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर सगळं पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह केलंच पाहिजेत. ठीक आहे. काय अडचण असल्यास तुम्ही नक्की संपर्क करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.